मी तुम्हाला एक अक्कलकोट स्वामींची गोष्ट सांगतो की जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण अधिक स्पष्ट होईल. अक्कलकोट स्वामींच्याकडे एकदा एक शेतकरी त्याच्या बागेमध्ये आलेली केळी घेऊन निघाला होता. त्याला वाटलं की आपण हे स्वामींना द्यावीत, म्हणून त्यांनी ती केळ्यानी बैलगाडी भरली आणि तो अक्कलकोटला निघाला. जाता जाता काही मुलं केळी बघितल्यानंतर मागं लागली, ओ दादा दादा मला द्या ना दोन, मला दोन द्या ना. ते म्हणाले, त्यांनी छडी मारली, ए बाजूला वा, स्वामींसाठी नेत चाललोय. एक भिकारी आला मागं, अहो म्हणे दोन केळी तरी द्या. अरे म्हणे बाजूला, म्हणे हात नको लावूस, म्हणे त्याला विटाळ होईल, त्याला हा स्वामींसाठी प्रसाद आहे. आणि अक्कलकोट स्वामी तुम्हाला माहिती ते फार दिव्य संत आणि एक प्रकारे शीघ्र संताप आणि शीघ्र प्रेम असं दोन्ही त्यांच्यामध्ये महादेवाचं रूप होतं. तर यांनी ती सगळी केळी आणून त्यांच्या पायाशी ठेवली. यांनी काय करावं, त्याला लाथ मारली जोरात. म्हणे नालायका, त्यावेळेला बैलगाडीच्या मागे धावत होतो, दोन केळी दे दोन केळी दे, त्यावेळेला दिली नाहीस आणि आता मात्र मोठा दिखावा करतोय ही सगळी आणली म्हणून. सांगण्याचा उद्देश काय, भगवंत हा तुमच्या कृतीवरती भाळत नाही, तुमच्या हेतूवरती भाळतो. तुमचा हेतू काय, तुम्ही पूजापाठ करा, तुम्ही व्रतवैकल्य करा, तुम्ही नवस करा, नो डाऊट, मी ह्या कुठल्या गोष्टीचा निषेध करत नाही, पण या सगळ्याच्या मागे तुमचा